नमस्कार, काजल्स रेसिपीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण हे एकदम हेल्दी असे लाडू पाहणार आहोत. हे लाडू आपण सगळ्यांनी खाल्ली पाहिजेत. लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी सगळ्यांनी हे लाडू खाल्ले पाहिजेत. हे लाडू आपण साखर, गूळ न वापरता बनवतोय, त्यामुळे अगदी हेल्दी आहेत. रेसिपी आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चला रेसिपीला सुरुवात करूयात. सगळ्यात पहिले मी ते गॅसवरती कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये घालणार आहोत 2 चमचे खसखस. खसखस आपल्याला भाजून घ्यायची आहे. खसखस तडतडायला सुरुवात झाली की लगेचच भाजली जाते, त्यामुळे जास्त वेळ भाजायची नाही, नाहीतर ती करपली जाते. इथे आता ही खसखस आपली भाजली गेलेली आहे. तुम्ही बघू शकता अगदी तडतड अशी ही उडायला सुरुवात झालेली आहे. खसखस आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात. आणि त्याच कढईमध्ये आता आपण अर्धी वाटी खिसलेलं खोबरं घेणार आहोत. खोबरंसुद्धा आपल्याला इथे लालसर असं भाजून घ्यायचं आहे. इथे मी खिसणीने खोबरं खिसून घेतलेलं आहे. तुम्ही मिक्सरला बारीक करून सुद्धा घेऊ शकता. इथे आता हे खोबरंसुद्धा आपलं छान असं भाजलं गेलं आहे. हे आता आपण काढून घेऊयात. आणि त्याच कढईमध्ये आपल्याला 1 चमचा तूप घालून घ्यायचं आहे. तूप थोडंसं गरम होऊ देऊयात. तूप इथे गरम झालेलं आहे. याच्यामध्ये घालणार आहोत बदामाचे काप. इथे मी बदाम अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहेत. अर्धी वाटी इथे मी बदामाचे काप करून घेतलेले आहेत. बदाम आपल्याला थोडेसे तुपावरती परतवून घ्यायचे आहेत. बदाम थोडेसे परतले की याच्यामध्ये आपण बाकीचे ड्रायफ्रुट्स घालणार आहोत. अर्धी वाटी आता मी ते काजूचे काप घालत आहे. त्याचसोबत पंपकिन सीड्स आणि पिस्तासुद्धा घेतलेला आहे. इथे मी पिस्तासुद्धा अर्धी वाटी घेतलेला आहे. काळे मनुके ही इथे मी अर्धी वाटी घेतलेले आहेत. हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. हेही आपल्याला तुपावरती छान असं परतवून घ्यायचं आहे. 1 मिनिटभर आपल्याला हे ड्रायफ्रूट्स छान असे तुपावरती भाजून घ्यायचे आहेत. छान असा खमंग वास आला पाहिजे त्यांचा. जास्तही भाजायचे नाहीत, करपू द्यायचे नाहीत. इथे आता आपले हे ड्रायफ्रूटसुद्धा छान असे भाजले गेले आहेत. आता आपण हे ताटामध्ये काढून घेऊयात. आणि त्याच कढईमध्ये आपल्याला लगेचच 2 चमचे तूप घालायचं आहे. तूप गरम झालं की याच्यामध्ये घालणार आहोत खजूर. इथे मी 2 वाट्या खजूर घेतलेले आहे. खजुराच्या बिया काढून घ्यायच्या आहेत आपल्याला. आणि खजूर ही आपल्याला छान अशी तुपावरती मऊ होईपर्यंत परतवून घ्यायची आहे. छान अशी एकजीव झाली पाहिजे. खजूर गरम झाली की लगेचच मऊ पडायला सुरुवात होते. थोड्या वेळ आपल्याला अशा पद्धतीने चमच्याने अशी प्रेस करून घ्यायची आहे, म्हणजे छान अशी एकसारखी खजूर मऊ होते. इथे मी काळी खजूर वापरलेली आहे. तुम्ही ते आता बघू शकता. छान अशी खजूर आपली मऊ झालेली आहे, एकजीव झालेली आहे. अशा पद्धतीचीच आपल्याला हवी आहे. खजूर तुम्ही मिक्सरलाही फिरवून घेऊ शकता, पण मिक्सरमध्ये व्यवस्थित फिरली जात नाही, त्यामुळे मी अशा पद्धतीनेच बनवते. इथे आता खजूर ही आपली तयार झालेली आहे. आता आपण ही ताटामध्ये काढून घेऊयात. इथे मी या ताटामध्ये खसखस, खोबरं आणि हे ड्रायफ्रूट्स काढून घेतलेले आहेत. याच ताटामध्ये आपण खजूरसुद्धा काढून घेणार आहोत. आणि हे सगळं आपल्याला हलकं थंड होऊन द्यायचं आहे. कोमट असताना याचे आपण लाडू बांधायला घेणार आहोत. इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रूट्स वापरू शकता. तुम्हाला जे हवे ते ड्रायफ्रूट्स तुम्ही इथे वापरू शकता. इथे आता हे हलकं कोमट झालेलं आहे. आता व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि नंतर याचे लाडू बनवून घेऊयात. गरम असताना जर हे मिक्स करायला गेलं तर हाताला चटके लागतात, त्यामुळे हलकं कोमट होऊ द्यायचं आहे आणि नंतर हे मिक्स करायला घ्यायचं आहे. हे व्यवस्थित आता मिक्स करून घेऊयात. इथे आता हे मी व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे. सगळे ड्रायफ्रूट्स व्यवस्थित मिक्स झालेले आहेत. याचे आता आपण लाडू बनवून घेऊयात. मी ते छोटेच असे लाडू बनवून घेत आहे. तुम्हाला ज्या साईजमध्ये पाहिजे त्या साईजमध्ये तुम्ही हे लाडू बनवून घेऊ शकता. तुम्ही ते बघू शकता किती मस्त लाडू तयार झालेला आहे आपला. याच पद्धतीने आपण उरलेले सगळे लाडू बनवून घेऊयात. इथे मी अजून एक लाडू तुम्हाला बनवून दाखवते. किती मस्त झालेले आहेत बघा. इथे ना आपण गूळ वापरला आहे, साखर वापरलेली आहे, ना पाक करण्याचं टेन्शन आहे, तरीही अगदी मस्त लाडू होतात. इथे मी दुसराही लाडू बनवून घेतलेला आहे आणि सगळे लाडू इथे मी बनवून घेतलेले आहेत. मस्त असे लाडू आपले इथे तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकता किती छान झालेले आहेत.
इथे मी एक तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते. किती छान झालं आहे बघा आतूनसुद्धा. आणि अजिबात चिकट वगैरे लागत नाहीत. ड्रायफ्रूट्स असे तुकडे करून घातल्यामुळे खाताना खूप छान लागतात. त्यामुळे मी अशा पद्धतीने तुकडे करूनच घालते. जर तुम्हाला ड्रायफ्रूटची पावडर बनवून त्याचे लाडू बनवायचे असतील तर तुम्ही तसेही बनवू शकता. पण अशा पद्धतीने ड्रायफ्रूटचे काप करून ते घातल्यानंतर खाताना लाडू खूप छान लागतात. एक खूप छान अशी चव येते. ही रेसिपी एकदा नक्की करा. ज्या लोकांना शुगरचा त्रास आहे तेही लोक हे लाडू खाऊ शकतात आणि आपल्या घरी जर लहान मुलं असतील तर त्यांच्या वाढत्या वयासाठी हे लाडू एकदम पौष्टिक आहेत. सगळ्यांसाठीच हे लाडू खूप असे हेल्दी आहेत. त्यामुळे रेसिपी नक्की करून पहा. रेसिपी आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.